मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेला आहे आणि प्रमुख लढत ज्या दोन गटांमध्ये होते अर्थात युवासेना आणि अभाविप, त्यापैकी अभाविप जे आहे ते आता हायकोर्टात पोहोचलेलं आहे। आपल्यासोबत संकल्प फळदेसाई आहेत जे अभाविपचे राज्य सचिव आहेत। काय नक्की नेमकी मागणी घेऊन तुम्ही हायकोर्टात पिटिशन दाखल करतात? तुम्ही काही प्रश्न जे आहेत ते या निवडणुकीच्या संदर्भात मतदान प्रक्रियेच्या संदर्भात उपस्थित केलेले? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ननिवडणुकीच्या दिवशी मॉडर्न कॉलेज वाशी इथे युवा सेनेकडून एक फेक पोलिंग एजंट बसवला गेला होता जो युवा सेनेचा एक पदाधिकारी होता पण त्याचं वोटर्स लिस्टमध्ये कुठलंही नाव नव्हतं। त्याबद्दल आपण त्या दिवशी कंप्लेंट फाईल केली होती। निवडणूक अधिकाऱ्यांनी पण रजिस्ट्रारकडे कंप्लेंट फाईल केली होती पण त्याच्यावरती काही ॲक्शन नाही घेतलं गेलं। त्यामुळे आपल्याला हायकोर्टात आज यावं लागलं। आम्ही हायकोर्टात पिटिशन फाईल केलेली आहे की या अल्पेश भोईरची जे अल्पेश भोईर हा जो उमेदवार आहे त्याची उमेदवारीच रद्द करावी, कारण सिनेटच्या निवडणुका ज्या होतात त्याची पावित्र्यता या कॅन्डिडेटने राखलेली नाही आहे। त्यांनी हा गैरप्रकार जो केलेला आहे याबद्दल आमची मागणी आहे की त्या अल्पेश भोईरची जी हे आहे उमेदवारी आहे ती रद्द केली जावी। खरं तर तुमचे विरोधक जे ठाकरे गटाची युवा सेना आहे ती म्हणते की अभाविप कुठेतरी हरणार आहे, त्यामुळे अशा प्रकारचे डाव जे आहेत ते आता त्यांच्याकडनं आखले जात असावेत असा त्यांचा आरोप आहे। तुमचा अजिबात नाही। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्ण फर्म आहे। आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो। आम्हाला खात्री आहे की हे इलेक्शन आम्ही पूर्ण बहुमताने जिंकणार आहोत याची आम्हाला नक्की खात्री आहे। आम्ही अजूनही म्हणतोय आम्ही वोटिंग प्रोसेसमध्ये कुठेच अडथळा नाही आणत आहे। आमचं म्हणणं आहे की असे गैरप्रकार जे युवा सेना करतायत त्यांनी ते घाबरलेले आहेत, त्यामुळे त्यांना असे गैरप्रकार करावे लागत आहेत। त्यांना एक या वोटर्सना इन्फ्लुएन्स करण्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी जो आहे तो वोटिंग सेंटरच्या आतमध्ये बसवावा लागतोय। एवढे ही घटना त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या कॅन्डिडेटची जी उमेदवारी आहे ती रद्द करण्यात यावी। तुमची याचिका जी आहे ती आता कोर्टाने स्वीकारली आहे का? त्याच्यावरती कधी सुनावणी घेणार आहात? अर्जंट बेसिसवरती तुम्ही संपूर्ण याचिका जी आहे ती कोर्टात दाखल केली? कोर्टाने आमची याचिका हे केली आहे। आता सुनावणी जी आहे ती 2:30 वाजता आता सुरू झालेली आहे। हायकोर्टात आपली सुनावणी जी आहे ती त्याबद्दलची चालू आहे। खरं तर पण ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती, त्यांचं काय म्हणणं होतं तुम्ही ज्यावेळेस ही तक्रार घेऊन गेलात? आपण विद्यापीठ प्रशासनाकडे पण याच्या संदर्भातली तक्रार केली होती। विद्यापीठ प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तो फक्त फेक पोलिंग एजंट होता, त्याचा मतदानावरती परिणाम नाही झालेला आहे। पण आमचं म्हणणं आहे की जेव्हा सकाळी 8 वाजल्यापासून 11:30 पर्यंत एक शिवसेनेचा युवा सेनेचा पदाधिकारी जर आतमध्ये वोटिंग सेंटरच्या आत बसतोय तर तिकडे येणाऱ्या प्रत्येक मतदारावरती याचा परिणाम होतो, तिकडे येणाऱ्या प्रत्येक मतदारावरती याचा इन्फ्लुएन्स होतो। त्यामुळे आपलं म्हणणं आहे की ही जी त्यांची उमेदवारी आहे ती रद्द केली जावी। हा गैरप्रकार जो त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांना अल्पेश भोईरची उमेदवारी रद्द केली जावी। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। वाशीमधल्या कर्मवीर भाऊराव पाटील या कॉलेजमध्ये ज्यावेळेस 24 तारखेला सिनेटच्या निवडणुकींकरता मतदान होत होतं त्यावेळेस युवासेनेच्या उमेदवाराकडनं फेक पोलिंग एजंट जो आहे तो बसवण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात तात्काळ विद्यापीठाने आम्ही तक्रार देऊन देखील कारवाई केलेली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हायकोर्टात या सगळ्या संदर्भात धाव घ्यावी लागते आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा जो विश्वास आहे तो अभाविपचे राज्य सचिव संकल्प फळदेसाई यांनी आपल्यासोबत बोलताना आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम सह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।